मला घेऊन घ्या जॉबवर, तुझ्या संसाराची जबाबदारी आम्ही घेतली म्हणे, कर काय पण. आमच्या भरोशावर लग्न केलं का, आमच्या भरोशावर केलं तुमच्या भरोशावर केलं. तुम्हाला विचारून केलं होतं त्यांनी की सहज एवढा पगारात माझा होणार कोणाला बोलू पण नाही द्यायचं सगळ्या करणार माझ्याकडे उभं कुठून देणार मी त्यांना आज आपण कॅनडाला भेटायला जायची भेटायची काय घटना आहे नेमकी, ही घटना कुठं झाली आहे आणि या घटनेचे मागचं कारण काय? सर, महेश कुमार भास्करराव सावदेकर हे माझे मामा आहेत. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं म्हणून त्यांनी नैराश्यातून विषप्राशन करून आत्महत्या करून घेतली. त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला न्याय मिळवून द्यावा, संस्था चालकांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी. कुठल्या संस्थेमध्ये हे कार्यरत होते, कुठल्या पदासाठी होते आणि कुठल्या पदासाठी किती पैसे भरले होते, कोणाला दिले होते? ते क्लर्क पदासाठी त्यांनी पैसे भरले, पण त्यांना क्लर्क साठी त्यांनी कधी नियुक्तच केलं नाही. कुठलेही काम ते लायब्ररीचे वगैरे ते काम लावत होते. त्यांना रक्कम मला अजूनपर्यंत व्यवस्थित माहिती नाहीये. कुठल्या संस्थेचा विषय हा? MJ कॉलेज. तुमची मागणी काय आता? आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, मुलाचं भविष्य घडेल याची सोय करून द्यावी, एवढीच मागणी. मुलगा खूप लहान आहे, त्याचं सगळं शिक्षण वगैरे सगळंच बाकी आहे. मुलगा निराधार झालाय. आम्ही पण टेम्पररी जे येईल ते काम करतात, त्याच्यामुळे उदरनिर्वाहाचं व्यवस्थित साधन नाहीये त्यांना, आणि त्यांना ते सगळं व्यवस्थित करून द्यावं ही मागणी आहे. काय नाव ताई आपलं? प्रियंका सुशील भालेराव. ताई, नेमकी काय घटना आहे, काय या टोकाची भूमिका घेतलेली आहे आणि मयत जे आहे त्यांचं नाव काय आणि आपण त्यांचे फोन लागतो? महेश सावदेकर, महेश भास्करराव सावदेकर यांची मी पत्नी यशोधरा सावदेकर. सर, त्यांनी संस्थेमध्ये पैसे भरले होते. दिलीप MJ कॉलेज संस्था के तिथे पैसे भरले होते सर त्यांनी, दिलीप रामू पाटील धरणगाव यांच्याकडे. पण पैसे भरून सुद्धा त्यांना परमनंट केलं नाही सर. ते वारंवार कधी MJ कॉलेज कधी बेंडाळा कॉलेजमध्ये त्यांना शिफ्ट करत होते आणि 2-3 वेळेस पण त्यांना ब्रेक दिला आणि त्यांना परमनंट. आणि एक दिवस सुद्धा नाही असं की ते घरी राहत होते. त्या एप्रिल निघेल तुला परमनंट करू, पण त्यांना परमनंट केलं नाही. शेवटी त्यांना हकलून लावलं. त्याच्यामध्ये नंदू बेंडाळे MJ कॉलेज नंदू बेंडाळे सरांनी त्यांना हकलून लावलं. अक्षरशः ते त्यांच्या पाया पडले. माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, मी कसं हे करू? MJ कॉलेज आणि कॉलेजमध्ये ते काय जॉब करत होते आणि पैसे नोकरीसाठी किती पैसे त्यांनी भरले होते?
ती मला रक्कम माहिती सर, कारण की माझ्या लग्नाच्या आधी त्यांनी ती रक्कम भरलेली, पण ते मला घेऊन गेले होते. पण त्या लोकांनी त्यांचं काम नाही केलं सर, आणि त्या डिप्रेशन मध्ये ते हे केलं. कुठल्या पदासाठीचा विषय होता हा? आधी ज्ञानज्योतला होते आणि ते मनुस्क्रिप्ट आता त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं. ते जुने ग्रंथ असतात ते नवीन करतात ते. ज्यावेळेस ही घटना झाली आहे त्यावेळेस आपण कुठे होतात? घरात कोणीच नव्हतं? नाही, घरी कोणी नव्हतं. मी टेम्पररी जॉब करते सर विहान ऑफिसला, आणि माझा मुलगा ट्युशनला गेला होता. घरी कोणीच नव्हतं. मी पण 10:30 वाजेला घरातून बाहेर निघाली होती. त्यांच्या खिशात काही चिठ्ठी वगैरे सापडली? नाही, काहीच नाही. तुमची काय मागणी आहे? मला आमची जी भरलेली रक्कम आहे ती परत मिळावी तुमचं नाव? आणि त्यांच्यावर कारवाई करावी. तुमचं नाव? माझं नाव यशोधरा महेश कुमार सावदेकर.